ललिताई, अहो का करताय तुम्ही असं? मैत्रीण मानलं होतं तुम्हाला, तुम्ही माझ्याच का जीवावर उठलाय? ललिताई, मी काय बिघडवलंय तुमचं? माझा विश्वास होता तुमच्यावर, तुम्ही विश्वासघात केलात माझा. विश्वासघात? विश्वासघात मी आहे, विश्वासघात तू केलायस. किती क्रूर, किती क्रूर आहेस तू. माझ्या बोटाचा बाळाचा तरी विचार. तू बरे का आईच्या पोटाचा जन्म घेतलास ना? प्रेम, विश्वास हे शब्द तुझ्या तोंडात नाही शोभत आर्या. जवळची मैत्रीण मानत होते तुला. तू काय केलास? त्याच मैत्रीचा घात केलास. त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत पळून जायचं ठरवलंस. त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यावर जाळ टाकलंस तू. त्याच मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तू. ललिताई, मी तुम्हाला 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 धोका द्यायचा हेतूने नाही केलं सगळं. मला मान्य, मी हे केलं. माझं गोपाळजीवर खूप प्रेम आहे, पण ललिताई, तुमच्या दोघांचं नातं जर व्यवस्थित असतं आणि तुमचं बाहेर कुठे कोणावर काही प्रेम नसतं दुसऱ्यावर, मी कशाला तुमच्या मध्ये आले असते. काय बडबडतेस? काय बडबडतेस तू? माझं प्रेम कुणावर? माझं फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. लहानपणापासून माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. माझ्यावर आरोप करतेस? आरोप करतेस माझ्यावर? लांब जायचंय तुला माझ्या नवऱ्यासोबत? हा, मी तुला कायमचं लांब पाठ, कायमचं लांब पाठ, कायमचा पाठ, कायमचा. मैत्रीण म्हणवतेस ना मला? तुझी मैत्रीण म्हणवतेस ना? हा, मग एका शब्दानं विचारायचंस, तुमचं कोणावर प्रेम आहे का? विचारलास तू? असं कसे विचारणार मी तुम्हाला? तुमचं खाजगी आयुष्य, वैयक्तिक बाब आहे तुमची. माझा नवरा पण माझी वैयक्तिक बाब आहे. त्याला जाळ्यात ओढलंस? माझ्यापासून तोडायला निघालीस? काय वाटलं तुला? काय वाटलं? लग्न करायचंय त्याच्यासोबत? तुला वाटलंच कसं मी असताना तू त्याच्यासोबत लग्न करू शकशील? कसं वाटलं तुला? ललिताई, तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. मी तुम्हाला सगळं सांगते, ऐकून घ्या माझं. काय गरज नाही, सगळं माहितीये मला. सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी, कानांनी ऐकलंय. आणि तुला माहिती नाही, तुला माहिती नाही काय काय बघावं लागलं, काय काय बघावं लागलं, काय काय सहन करावं, काय काय सहन करावं, काय काय सहन करावं, काय काय सहन करावं. काय झालं? माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला? लाच कोणाला वाटली पाहिजे, तुला का मला? तू जे काय केलंस ना, त्याचा मला किती त्रास झालाय तुला कल्पना पण नाही करता येणार. माझा जीव गुदमरत होता आतल्या आत. असं वाटत होतं कुणीतरी माझा गळा दाबतंय. हे बघ, माझ्या वस्तूंना जरी कोणी हात लावला ना, मला नाही सहन होत. तू तर माझ्या नवऱ्याला हात लावलास, तुला कसं सोडणार मी? माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये जो कोणी येईल त्याला मी संपवणार. म्हणूनच ठरवलं या नरकी हाडळ उत्सवात तुला कायमचं संपवायचा. माझ्या संसारावरचं, माझ्या प्रेमावरचं हे संकट आहे ना, ते कायमचं दूर करायचं.
मला वाटलं होतं आज पण तू सुटणार. आज पण मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. ते आमच्या आत्या येऊन बसल्या होत्या ना घरात, मला बाहेर पडता येत नव्हतं. त्या गेल्या आणि मी बाहेर पडले. तुला काय वाटलं? तुला बाहेर कोणी काढलं? गोपाळजींनी. मी बाहेर काढलं तुला, कारण मला तुला इथं घेऊन यायचं होतं. मला माहित होतं दरवाजा उघडला की तू बाहेर येणार. मग तेव्हाच का नाही मारलंस? सगळं मुखवट्याचं सोंग कशाला केलं? कारण या जगात सगळेच मुखवटे घालतात. मुखवटे घातले नाही तर खरा चेहरा समोर येईल ना. आता तूच बघ, तू माझ्यासोबत मैत्रीचा खोटा मुखवटा चढवला. नाही. माझ्या नवऱ्यानं माझ्याशी चांगुलपणाचा प्रेमाचा मुखवटा चढवला आणि मी तुला मारायला हा मुखवटा चढवला. आता गावातल्यांना कळलं पाहिजे ना, पनवती गावाबाहेर गेली. माझी आर्या प्रेग्नंट आहे.